नमस्कार मित्रांनो. तर ओबीसी समाजाला आरक्षणाचा धक्का न लावता आणि राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 20 फेब्रुवारी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण देण्याचं विधेयक सादर केलेलं आहे, जे एकमताने मंजूर झालेले आहे. आता हे विधेयक विधान परिषदेत सादर केले जाणार आहे. दरम्यान यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील या निर्णयाने खुश झाले नाहीत. हे आरक्षण पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, अशी भीती जरांगे यांनी व्यक्त करण्यात आलेली आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर भाष्य केलेले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की मराठा समाजाला जागृत राहावं लागेल असं मला वाटतं. मराठा समाजातील बांधवांनी भगिनींनी डोळेसेपण याकडे पाहावे, कारण हा सगळा तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार चालवला आहे. तमिळनाडू सरकारने देखील अशाच प्रकारे त्यांच्या राज्यात आरक्षण दिलं होतं, परंतु ते प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात अडकलं आहे. त्या आरक्षणाचे पुढे काहीच झाले नाही. मुळात राज्य सरकारला या गोष्टींचे अधिकार आहेत का? आरक्षण देणे ही गोष्ट केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, हा सर्वोच्च न्यायालयातला विशेष आहे. मी मागे अनेकदा सांगितलं आहे की या आरक्षणात खूप तांत्रिक अडचणी आहेत. मनसे अध्यक्ष म्हणाले की नुसतं सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद साजरा करण्यात कारण नाही. मराठा समाजाने एकदा सरकारला विचारावं की हे नक्की काय आहे. 10% आरक्षण दिलं म्हणजे नक्की काय केलं? 10% आरक्षण कशात दिलं? तुम्हाला हे अधिकार कोणी दिले? तुम्हाला या गोष्टींचे आरक्षण देण्याचे अधिकार आहेत का? की आता हे प्रकरण सुद्धा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. हे आरक्षणाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर राज्य सरकार मराठा समाजाला सांगणार की आता तो सर्वोच्च न्यायालयाचा विषय आहे, आम्ही यावर काही करू शकत नाही. म्हणजेच केवळ निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या. याला काही अर्थ आहे का? म्हणूनच म्हटलं की मराठा समाजाने जागृत व्हायला हवं. धन्यवाद.